बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं ना ते कोणीच करू शकत नाही. ज्या काळात हिंदू समाजाला हिंदू मानाची लाज वाटत होती, भीती वाटत होती, तर काश्मीरपासून हे सगळं त्यांनी सगळ्यांशी पंगा घेतला. तर बाळासाहेब ठाकरेंची माझी वेवलेन जुळण्याचं काय माहिती का, आम्ही दोघे धोके घेणारे लोक, धोके पत्करणारे. त्यांनी म्हणजे हिंदूला पण त्यांनी सोडलं नाही, मुसलमानांना कोणाला सोडलं नाही त्यांनी, खलिस्तान वगैरे जातीच्या लोकांना सोडलं नाही, आपल्या लोकांना पण त्यांनी क्षमा नाही केली. तर ते बाळासाहेबांचं काय होतं, ते धोके पत्करणारे व्यक्तिमत्व होतं. त्याच्यातून अद्भुत शक्ती त्यांची उभी राहिली. तर त्यांनी जाताना सांगितलं की आदित्यला आणि उद्धवला सांभाळून घ्या, लोकांना आव्हान केलं. का त्यांना माहिती होती की हे रिस्क नाही घेऊ शकत, हे रिस्क टेकर्स नाही आहेत, हे फ्युचरिस्टिक लोक नाही आहेत, हे फक्त प्रतिक्रियावादी लोक आहेत. त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या. आणि मग ते मला म्हणायचे की तुम्ही जरा सांभाळून घ्या, शक्ती द्या त्याला वगैरे. पण आमचं दोघांचं जमण्याचं कारण काय होतं माहिती की आम्ही रिस्क टेकर आहोत. म्हणजे मी बाळासाहेबांकडे जायचो, बाहेर पडायचो, रस्त्यावर फिरायचो, ते म्हणे की तुम्ही धोके घेता, तुम्हाला काही संरक्षण नाही, काही नाही. म्हणजे माझ्या जीवावर उठले ते मनोज जोशी, राणे बिणे सगळे. आता काल राणे म्हणाले की मी का सोडली शिवसेना, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेत काही राहिलंच नाही, उद्धवशी माझं हे खोटं आहे, अर्धसत्य आहे. लोकसत्तामध्ये बातमी आहे, अर्धसत्य आहे. कारण बाबा ठाकरेंना राणे मराठा जातीवरून पक्ष फोडेन हे सगळं 98मध्येच झालेलं आहे. पण ते कसं हे सगळं राणे बोलत नाही. नो बार्स होल्ड नो होल्ड्स बार्ड असं काहीतरी पुस्तक आहे राणेंचं, बारखा दत्तनी वगैरे ते मुलाखत घेतलेली आहे. पण सगळं ते स्वतःच्या सोयीचं सांगितलेलं आहे. खरी गोष्ट अशी आहे की ह्यांना शिवसेनेचा ताबा घ्यायचा होता, तो घेता नाही आला, तो बाळासाहेबांनी घेऊ दिला नाही. पण तो मधला टाईम स्पॅन जो होता 25 वर्षाचा, तो काढायचा होता, तो निघाला. आता माझा रोल आहे. आता तो माझा रोल कसा येईल, कोणत्या फॉर्ममध्ये येईल मला माहीत नाही. म्हणजे मला थोडं कळलेलं आहे, पण ही त्यांची योजना आहे. आणि हे बाळासाहेबांना पण माहीत होतं. म्हणून त्यांनी सांगितलं यज्ञ करा, वर्षा बंगला जा, मला रिपोर्ट्स द्या. आणि त्यांना माहीत होतं की हा माणूस धोका पत्करणारा माणूस आहे, टोकाची रिस्क घेणारा माणूस आहे, कोणाशी पंगा घेणारा माणूस आहे. माझे बाळासाहेबांशी वाद झालेले आहेत मातोश्रीवर. मी बाळासाहेबांशी मातोश्रीवर जाऊन वाद घालणारा एकमेव माणूस आहे. आणि ह्याचं त्यांना कौतुक होतं. तुम्ही स्मिता ठाकरेंना विचारा. केवळ त्यांनी उद्धव ठाकरे आणि बाकीच्या दबावासाठी मला मातोश्री, पण शेवटपर्यंत ते माझी आठवण काढत होते. कारण त्यांना माहीत होतं की मी कोण आहे. आणि बाळासाहेबांना स्वामीजींनी सांगितलं होतं की भास्करशी कोण आहेत, हे मी सांगत जाईन तुम्हाला. आणि जेव्हा बाळासाहेब आश्रमात यायचे तेव्हा मला स्वामीजी काय म्हणायचे, आणि हे आश्रमातल्या लोकांना पण माहिती आहे, हे विशेष आहे. कळलं ना. मी त्याच्या राजकारणात वगैरे जात नाही, त्याच्या कौटुंबिक वारसा प्रॉपर मला याच्याशी काही घेणं नाही आहे. शिवसेनेचा जो उद्देश आहे देशासाठी, तो खरा मुद्दा आहे. शिवसेना ही युनिक गोष्ट आहे. शिवसेना नॉर्मल नाही आहे. शिवसेनेत दोन भाग आहेत, एक कट्टर शिवसैनिक आहेत आणि दुसरे सत्तेचं राजकारण करणारे शिवसैनिक आहेत. शिंदे हे सत्तेचं राजकारण